हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल, जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 2 आरोपी गजाआड। आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेला आले यश। शहापूर तालुक्यातील शेकडो आदिवासी महिलांची आर्थिक फसवणूक करून लाखो रुपये लुबाडणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना किनवली पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास करण्यात आली असून दत्तात्रय सीताराम रन यास रात्री अटक करण्यात आली, तर गुलाब दत्तात्रय रन या महिलेस सकाळी अटक करण्यात आली असून हे 2 आरोपी पती पत्नी असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस इन्स्पेक्टर नितीन खैरनार यांनी दिली। याबाबत सविस्तर वृत्त असे। शहापूर तालुक्यातील वेळोली बुद्रुक येथील 15 महिला, किनवली जवळील भाकरीवाडी येथील 9 महिला, टेंभुर्ली येथील 16 महिला, शीळ येथील 4 महिला, असनोली येथील 4 महिला, चरीव येथील 2 महिला, परटोली येथील 6 महिला, खरिवली येथील 1 महिला, तर मुगाव येथील 2 महिला अशा एकूण 59 सर्व गृहिणी महिलांना दत्तात्रय सीताराम रन व त्याची पत्नी गुलाब दत्तात्रय रन व इतर बँकेचे कर्मचारी यांनी फिर्यादी सविता गणेश वाघ, वय वर्ष 35, राहणार वेळोली बुद्रुक या गृहिणी महिलेप्रमाणेच विविध बँकांचे कर्ज करून देऊन त्यांचे पैसे स्वतःकडे घेतले असल्याचे सविता वाघ ही समजले। तिने अधिक चौकशी केली असता 59 महिलांचे व सविताचे मिळून अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांची किंवा यापेक्षा अधिक रुपयांची फसवणूक या टोळीने केली आहे। सन 2023 पासून आरोपी दत्तात्रय सीताराम रन व त्याची पत्नी गुलाब दत्तात्रय रन, राहणार शेनवे, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे व इतर बँकेचे कर्मचारी यांनी आपसात संगनमत करून सविता वाघ तसेच तिच्या गावातील म्हणजे वेळोली बुद्रुक व विविध गावातील महिलांना कर्ज करून देतो असे सांगून त्यांच्याकडील आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँकेची पासबुक यांच्या छायांकित प्रती घेऊन या महिलांना विविध बँकांमधून कर्ज मंजूर करून देऊन मिळालेल्या अनुक्रमे 30,000, 45,000, 60,000 रुपये कर्जामधील 4 ते 5,000 रुपये प्रत्येक महिलेस दिले व उर्वरित कर्जाची रोख रक्कम या आरोपींनी स्वतःकडे घेऊन सदरील कर्ज आम्हीच फेड करू असे सांगितले। महिलांना देखील पैशांची गरज असल्याने त्यांनी होकार दर्शविला, मात्र महिलांची फसवणूक करणाऱ्या या टोळीने कर्जाचे हप्ते परतफेड न केल्यामुळे बँक कर्मचारी फसवणूक झालेल्या महिलांच्या घरी आले व हप्त्याची मागणी केल्यामुळे महिलांच्या लक्षात आले की कर्जाची रक्कम परतफेड न करता सविता वाघ व इतर 59 महिलांची 25 ते 30 लाख रुपयांची या टोळीने फसवणूक केली अशी फिर्याद सविता गणेश वाघ यांनी केल्यामुळे आरोपी दत्तात्रय सीताराम रन व त्याची पत्नी गुलाब दत्तात्रय रन आणि इतर बँक कर्मचारी यांच्यावर मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12:46 किनवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे कलम 318(4) फसवणूक केल्याचा व कलम 3(5) सामूहिक गुन्हेगारी कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये सूर्योदय बँक आसनगाव, इसाब सोसरैया मल्टी स्टेट ॲग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शहापूर, युनिटी बँक आसनगाव, सोमन बँक चेरपोली शहापूर या बँकांचा तसेच शेनवा, किनवली, डोळखाम येथील विविध बँकांचा समावेश आहे। या 60 महिलांची फसवणूक करणाऱ्या या टोळीने शहापूर तालुक्यातील 30 ते 35 गावांतील साधारण 300हून अधिक महिलांना कर्ज देऊन 4-5 करोड रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार यांनी वर्तवली आहे। महिलांच्या आर्थिक फसवणी प्रकरणी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने पुढाकार घेतल्यानेच आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यामुळे संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे। मात्र गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये कुठेही महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुख अर्चना मॅडम यांचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही। यामुळे नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे।
महिलांची फसवणूक या प्रकरणी अधिक तपास किनवली पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर नितीन शिवदास खैरनार करत आहेत। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।